WTBMKI National Karate Championship 22-23. Third place, that is bronze medal at Kata at WTBMKI National Invitational Karate Kata Championship 2023. She bagged gold medal there. OMA Karate Championship, again gold medal with orange medal. Kata silver medal. Then TKAG South District Karate Championship 23-25 Kata at Naveli, Himachal. Silver medal at District Karate Championship 24. Silver medal at All Star Women Karate Championship 24 at Naveli. Gold medal at या स्थळात पावला की त्यांचं स्टुडंट ब्लॅक बॅग अचीव केलं होता. कितली अपूर्वाची गजाल त्या उमेश रेडकर हाताखाली. कमी सन्मान स्वीकारतो. Manvish Parab Hall currently is pursuing his 6th standard in Our Lady of Grace High School. Coming to his achievement, bronze in Kumite in 27th National Karate Championship held in 2024. Silver in Kata in all state invitational karate. तर माझे नाव सुरुवात करता आमच्या प्रोग्रामाच्या. तर सगळ्यात पहिली माझे बसलेले आमचे चीफ गेस्ट डॉक्टर चंद्रकांत शेट्टी, तसेच आमचे गेस्ट ऑफ ऑनर श्री श्रीमेंद्र विष्णू शेठ, तसेच आमची विशेष आमंत्रित डॉक्टर सिद्धी कासार, आमचे माझे गुरु श्री उदय कुमार, तसेच आमचे न्यूली इलेक्टेड झेडपी पद्माकर सर, आणि तसेच आमचे प्रोग्राम डायरेक्टर रोहन शिरोडकर भाई, आणि माझे माननीय पाहुणे, पालक वर्ग, माझे मित्र आणि माझे मायकुबाचे माणकुले भुरग्यांक हांव सगळ्यांक ह्या प्रोग्रामाक तुमचो मनापासून स्वागत करता. तर प्रोग्राम सुरू जावच्या पयलीं म्हाका खूप आनंद जाता आणि खुशी जाता की इतके आमचे माननीय पाहुण्यांनी माझ्या निमंत्रणाचो मान धरून ते ह्या प्रोग्रामाक येयले आणि त्यांच्याच खातीर माझ्या प्रोग्रामाचो मान आणि शोभा हे दोन्ही वाडले. तर हांवेन एक म्हाका 10 वर्सां जाली आता कराटेन हांवें स्टार्ट केल्ल्या, 2015 स्टार्ट केल्लें. एका टायमार हांवें चिंतलें की हांव बीन एक टायम सर जातलो आणि हांव बीन माझे भुरगे माझे ब्लॅक बेल्ट जातले. एका टायमार हांवें जेन्ना स्टार्ट केलें तेन्ना चिंतलेलें, बट तो आयज दीस येयला. तर तेज्या म्हाका खूप बरें दिसता. आणि तशेंच चडशे काय आहा की आमकां दिसता की कराटे फक्त खेळ आणि एक सेल्फ डिफेन्स, बट ना, कराटे तेच्यातून खूप आहा. कराटे फॉर माझ्या खातीर कराटे इज एव्हरीथिंग, बिकॉज कराटे आमकां शिकयता डिसिजन मेकिंग, तो आमकां एक पाथवे गायड करता आमकां लायफान. तशेंच आमकां तो सेल्फ कॉन्फिडन्स दिता. सो इन शॉर्ट कराटे आमकां सगळ्या हितून हेल्प करता. तशेंच जेन्ना आमी आतां कराटे करता, सो कराटेन आमी स्टर्न शिकतले, वेपन्स शिकतले, मागीर आमी डिफरंट किक्स शिकतले. सो हितून कित्याक आमची बॉडी स्ट्रॉंग जाता. बट दिस इज नॉट ओनली कराटे. कराटे म्हटल्यार कितें, हे कडसून आमचे कडेन पावर येता, बट ही पावर आमी केन्ना यूज करप हे आमकां कराटे शिकयता. तशेंच म्हाज्या भुरग्यांनी 4-5 वर्सां आतां तेंच्यांनी जाले आनी ते आतां ब्लॅक बेल्ट जाले. तर तेंचो खूप हार्डवर्क आहा की ह्या मातेर ह्या हेजेर पावपाक. आणि तशेंच तेंच्या वांगडा तेंच्या पेरंट्साचो खूप सपोर्ट आहा. कित्याक जर पेरंट्स सपोर्ट करिना जाल्यार भुरगे फुडें सरपाक शकना. कित्याक जर आयज म्हाका म्हाज्या पेरंट्सांनी सपोर्ट करूंक नासलो जाल्यार हांव हांगा केन्ना असो प्रोग्राम करूंक पावनासलो. तर भुरग्यांक सुद्धा भुरग्याकून चड हांव तेंच्या पेरंट्सांचे धन्यवाद म्हणटा की तेंच्यांनी तेंच्या खातीर सपोर्ट घेतलो आणि तेंकां म्हणून ते ह्या हेजेर पावले. तर तशेंच आमी आतां आमच्या प्रोग्राम सुरवात करपाक पावले आसा. सो तर हांव माझी विनंती सगळ्या पेरंट्सांनी की तेंच्यांनी ह्या प्रोग्रामाचो आनंद घेवचो, माझ्या भुरग्यांक आशीर्वाद दिवचो आणि तेंकां फुडें सरपाक प्रेरणा दिवपाची. तर हेच म्हणून हांव आमचो आजचो कार्यक्रम सुरवात केली. तशेंच हांव मनापासून तुमच्या सगळ्यांचे अनेकदा स्वागत करतो. धन्यवाद. सगळ्यात पहिले हांव उमेश शेटकाराचे मनापासून म्हणजे धन्यवाद म्हणटा. म्हणजे तो बाबा ह्या प्रोग्रामा खातीर म्हाका दिसता तेणें आज फोन केलो, काल 2-3दा फोन केलो. म्हणजे ताची जी भितरली जी भावना आसली, म्हणजे तो प्रोग्राम बरो जावंक जाय, तुम्ही येवपाक जाय काय, म्हणजे तेची जी धडपड आशिल्ली न्ही, दॅट इज विच इज एप्रिशिएटेड. आणि फक्त त्याचीच न्ही, ताचे पयल्यान त्याची आई, काकी, काका, म्हणजे त्याची पुराय फॅमिली ताका सपोर्ट करता. जेन्ना
एका घरान एक भुरगो फुडें सरपाक पुराय फॅमिली सपोर्ट करता, तो भुरगो हार्ड वर्किंग आसा, ही नोज इज सब्जेक्ट, जाल्यार ताका सक्सेस गावपाक वेळ लागचो ना. सध्या तो 3 कडे आपले क्लासेस घेता, अराउंड 70 भुरगे आसात. आय एम शुअर विथ टाइम टू कम ताचे क्लासेस इतले वाडटले आणि भुरगे पार्टिसिपेट जातले. पॅरंट्साकय हांव तांचे कॉंग्रॅच्युलेट करता, कित्याक खुबशे भुरगे आमचे पॅरंट्साचे कशे आसता, युजली हल्लीचे पॅरंट्स खूब बरे, म्हणजे दे वॉन्ट देअर चिल्ड्रन की तांच्यांनी स्पोर्ट्साक बरे जाय, म्युझिकाक जाय, अकॅडमिक जाय. पण 20-40 वर्सां पयलीं ही नसली. मार्क हाडले काय बरें जालें, ते स्पोर्ट्साक मेळ जाल्यार तातूंत तुजें पोट भरतलें काय सरळ विचारताले, पॅरंट्सच विचारताले, ही गती आशिल्ली. सो त्यामुळे कशें आसता, इतले हे नासता. आज सरकारी सपोर्ट करता. आज हे मार्शल आर्ट इज कन्सिडर्ड एज द स्पोर्ट. ह्या भुरग्यांनी जर नॅशनलाक किंवा स्टेटीक रिप्रेझेंट केल्यार ताका स्पोर्ट्सा खातीर मार्क मेळटा, जॉबाक सुद्दां तांकां परत प्रिफरन्स आसता. आनी स्पोर्ट्साचे मार्क इवन प्रोफेशनल कॉलेजीक मेळटा. अवूय एक भुरगे मेडिकलाक जॉइन जाला, ताका निटान मार्क पडलेले, पण ताका प्रिफरन्स दिला फक्त ते स्पोर्ट्साक नॅशनल म्हणजे इंडियेक रिप्रेझेंट केला आवटसायड म्हणून जाल्ले आसा ते भुरगे आसा. म्हणजे इतले आसता, म्हणजे कशें आसता, स्पोर्ट्साक आमी अशें निग्लेक्ट करूं शकता. थर्डली ह्या स्पोर्ट्साक मार्शल आर्ट डिफेन्स एक जाला. हातून कितें जाता, खास करून हांव तेच उलयतालो रुद्रेशाक, तर भुरग्यांक एकदम मिनिमम ते 4 वर्साच्या भुरग्यांक घेता. हांव तर म्हणटा जाता इतले 4-5 वर्साच्या भुरग्यांक घाला. कित्याक जाल्यार तितको तांचो ब्रेन एडाप्ट जाता आनी तेजें कॉर्डिनेशन आसा मसल आनी ब्रेन ते बरें जाता. आणि ही जशी बॉडी एकदा कॉर्डिनेट झाली त्याचे सगळे गोष्टी फायदा जाता. साधी ड्रायव्हिंग सुद्धा करतलं जाल्यार स्टेअरिंग हातीचेर आनी ते पांयाचे सगळे कॉर्डिनेशन जाय. सो हे कॉर्डिनेशन तूं ड्रायव्हिंग कर, खंयचे मशीन चलय किंवा सर्जरी कर, कित्याकय आसता. किंवा आमचे जर्नलिस्ट भाव आसा ते केन्ना एका फोनार फोटो काडटा, एकी कडेन रिकॉर्ड करता, दॅट इज ऑल कॉर्डिनेशन आसा. बेश्टे कोणा कडेन जायना, तूं आनी हांव केलो पण जावपाचें ना. सो हे स्पोर्ट्साक कितें जाता, तुमकां भुरग्याचे जे सगळे सेन्सीस आसात ते ऍक्टिव्ह जाता, रिफ्लेक्सीस ऍक्टिव्ह जाता. रिफ्लेक्सीस ऍक्टिव्ह जावन ते डे टू डे स्किलिंग, खंयचीय स्किल तुज्या कडेन आसा ताका खूब फायदेशीर जाता. सो त्या खातीर तो मोठो सत्तर बाकीच्या पॅरंट्सांनी घालपाचे. ऑफकोर्स तो मोठो प्रायवेट करता, फीज हॅज टू बी पेड, कळ्ळें न्ही. बट गॉड नोज इन फ्युचर स्कुलांनी जर इंट्रोड्यूस केले जाल्यार सगळ्या भुरग्यांक करपाक गावतले. आता कशें आसा, विथ न्यू एज्युकेशन पॉलिसी जर तुम्ही पळयशात, वी डोंट फोकस ओनली ऑन अकॅडमिक्स, नॉन अकॅडमिक आमी तितलोच आज हे करता. इवन आता खंयचे फंक्शन सुद्दां ते कशें करचे, आमचे विशाखाबाद ते फंक्शन ते कशें खूब बरे भशेन करता ते. शी इज एक्चुअली एन्फॉर्म. ताका आतांच ताका कालच ताका डिग्री मेळ्ळा, कन्वोकेशन 7 तारखेक ताका कन्वोकेशन आसा ताचें, ताका गोवा युनिव्हर्सिटीच्यान एन्फॉर्म डिग्री मेळ्ळा ताका. But she takes all these organizing program एक हॉबी कशी धरता ते, आणि डे बाय डे शी इम्प्रूव्ह. तिथे हांव खूब प्रोग्राम पळयला, हांव ताका आमचे ल्हानपणापासून जाता बीफॉर्म शिकताना भुरगें आसतनाच्यान ताका जाणा. सो हांव इतलेंच सांगता भुरग्यांनी, खंयची स्कील तुमच्या कडेन आसली नॉट अ वेस्ट, एब्सोल्युटली जिवनांत तुमकां फायदेशीर आसा. पॅरंट्स आनी भुरग्यांक रादर दॅन मोबायलार अशा गोष्टी शिकपाच्या, असल्या गोष्टी मुद्दाम इन्वॉल्व करपाची. आणि सगळ्यात व्हडले आनी लास्ट एक सांगता, with new technology, with new academics, with new competition, lot of भुरग्यांक स्ट्रेस येता आणि स्ट्रेस बस्टर जाय पडटा. म्हणून भुरग्यांक तेंच्या हॉबीचे कितें शिकता. थोडे कदाचित हे जे ब्लॅक बेल्ट भुरगे आसा तो कितें करतलो, 12वेक आसा जाल्यार शिकतलो सबंदीच, आनी मदीं म्हणटलो एक वर आपूण खेळपाक वता, म्हणजे ब्लॅक बेल्ट करूं वता, त्यात तुजो स्ट्रेस बस्ट जाता. किंवा कोण तरी म्युझिकाक आसा थंय स्ट्रेस बस्ट जाता. स्ट्रेस बस्टर आसपाची खूब गरज आसा, सगळ्यांकच गरज आसा, भुरग्यांक खास करून आसा. हांव परत एकदा रुद्रेशाचे मनापासून धन्यवाद म्हणटा. शिक्षणा बरोबर मार्शल आर्ट शिकप ही आयज काळाची गरज आसा. आणि प्रत्येक पालकांनी जर हेची नोंद घेतली की आपल्या भुरग्याक फोनादी शरिराचे जावचे अशा प्रकारे विचार केले जाल्यार हे एक बरी गोष्ट आजच्या भुरग्या खातीर आमकां आमी लावपाक जाय. ताणून धरची पडटली की आज समाजात ज्यो गोष्टी सेल्फ डिफेन्स आसात, सेल्फ डिफेन्स म्हणला तर त्याच्या उत्कर्शा खातीर, त्याच्या उज्ज्वल भविश्या खातीर आता हो एक स्पोर्ट्स जाल्लो आसा. आणि ह्या स्पोर्ट्साचो उपयोग
आपले स्किल वाडोवपाकूच लागत न्हू, तर आपले जे स्किल इतले पर्यंत वाडयता की आमी देशाचें नांव उज्वल करून देशात सुद्धा एक बऱ्या प्रगतीचेर व्हरोंक शकता. आज हेच उद्देश म्हणजे आमकां आमच्या भुरग्यांक कशी सांबाळपाची. आज आमची भुरगीं आपल्या स्वाधीन आसा, पण थोडी वर्सां जाली काय रोखडीच मोठी जाली काय भुरगीं परत आपल्या स्वाधीनते भायर सरता. पण हो कंट्रोल जो आसा तुमच्या कडेन उरपाक जाय, ह्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करचे. कंट्रोल तुमच्या कडेन दवरप पडचे कितें जातलें, भुरग्या आपल्या मर्जे सारकी वागोवन दिवप ना. तुम्ही पयलीं तुमकां जाणीव आसपाक जाय की कशें वागपाचें. द्रोणाच्या चेड्या सारखे तुमकां गुरू मेळिल्ले आसा, जे उदय कुमार पिल्लेजी त्यांच्या नेतृत्वात आज रुद्रेश रेडकर तयार जाल्लो आसा. तो अर्जुना सारखी भूमिका करता आणि तुमच्या सगळ्या शिष्यांक ज्ञान दिवपाचें काम ते करीत आसा. पण हे ज्ञान घेवन तुम्ही भुरग्यांचे आपल्या म्हणजे पालकांनी भुरग्यांचेर असो कंट्रोल दवरपाक जाय की भुरगीं आपणाक जाय तशें वागोवंक शकना. तुम्ही भुरग्यांक वागोवपाची आनी बऱ्या मार्गाचेर रस्त्याचेर दवरपाची. अशें जर तुमी विचार केलो जाल्यार निश्चितच बाल्य वयापासून तो प्रौढापर्यंत पावणारो भुरगो केन्नाच वायट मार्गाचेर वचूंक शकचो ना. हे वायट गूण त्याच्या आगान येवचेच ना. सुसंस्कृत असो भुरगो जो कल्चर्ड आसता, डिसिप्लिन आसता आणि हे जर आत्मसात केले आणि तुमच्या बरोबर म्हणजे जी तुम्ही फ्रेंडली रिलेशन तुमच्या भुरग्या बरोबर दवरतले त्याचो आउटपुट तुमकां कसो येता. तुम्ही तुमच्या भुरग्याक ट्रीट अशें करा की तेचे आनी तुमचे एकदम मित्राचे नाते आसपाक जाय आणि हे नाते तुम्ही कायम स्वरुपी म्हणजे भुरग्याचे नाते आसता ते पालकां कडेचे कायम स्वरुपी आसपाक जाय. आज भुरगीं शिकली, दोतोरान खंत व्यक्त केली की आज शिकली आनी परत स्टॉप जाली, अशें जावचें ना. आमची बी तशीच इच्छा आसा की आमच्या गांवचे भुरगे हे शिकून हेचो उपयोग आपल्या जिवनात सदैव वापरचो. हितून आपल्या सोसायटीचोय बी काहीसो फायदो जातलो, आमच्या देशाचोय फायदो जातलो आणि तुमच्या पासून अनेक असे शिष्य परत तयार जातले जे ह्या मार्शल आर्टापासून आपले शिक्षण लोकांक दीत रावतले. म्हणजे ही एक कडी आहा, चेन आहा. ही चेन गुंतोवन एक व्हडली कडी जातली. अशे तरेचे शिक्षण हे सगळेच जाण घेवपाक फुडें सरना. पण आज तुम्ही पालकांनी जे धाडस दाखयल्ले आसा आणि ह्या पालकांनी आपल्या भुरग्यांक तेंच्या कडेन सोंपयल्ले आसा ते फौलादी शरीर करपाची जबाबदारी रुद्रेशा कडेन दिल्ली आसा. हांव म्हणटा हे तेंचे फौलादी शरीर त्यांच्या आयुष्य आसे पर्यंत तशेंच उरचे आणि तेजो लाभ संबंध जगाक आपल्या देशात मेळचोच, तशेंच आपल्या सोसायटीक मेळचो. आणि ही सेवा म्हणजे आज तुम्ही जर शिकले जाल्यार सेवा म्हणून तुम्ही जर लोकांक दिवंक शकता. आज अशा तरेची सेवा ही खूप तरेची आसता, पण आज तुम्ही शिकलेली ही सुद्धा सेवा. ही सेवा तुम्ही तुमच्या आंगान दवरून लोकांक हेचो लाभ करून दिवचो अशी सदिच्छा व्यक्त करता. आज आमकां हो कार्यक्रम घडोवन हाडपाक जो वेळ जालो म्हणजे श्रद्धा आणि सबुरी ही देवाची उतरां. आज आम्ही सुद्धा खंय देवाच्या कार्याक लागून गेल्ले आणि ते सुद्धा कार्य देवाचे आशीर्वाद तुमचेर लाभचे हीच सदिच्छा व्यक्त करतात. देव बरें. Subscribe to Prime TV and follow all our social networking sites.